रुपया अवॉर्डीच्या परिवाराने सुद्धा यायचं आहे मंचावर. दरवर्षी त्यांची कल्पना असते. शिक्षकांना त्यांनी आरतीचा मान दिला होता आणि इतर वेगवेगळ्या स्पर्धांचं देखील त्यांनी आयोजन या ठिकाणी केलेलं होतं. आणि नुसतं तबला वादन नाही तर कला प्रकार काय असतो, वेगळ्या क्षेत्रात आपण कसे जाऊ शकतो याचं देखील उत्कृष्ट परीक्षण केलं आणि हा स्पर्धेचा निकाल तयार करण्यात आम्हाला सहकार्य केलं. मी संजीवना विनंती करतो की राजेंद्र जावळे सरांचा त्यांनी या ठिकाणी सत्कार करा. अनेक प्रश्न ते या ठिकाणी विचारत होते, बारकावे जाणून घेत होते आणि मगच मार्क देत होते. रेनकोट घालून आणि एका ठिकाणचा रेनकोट केला नव्हता ते आमचे मनोज सोनार दादा. हे बघा, जजिंग करायला एवढा आम्हाला तो तास होता की हे जजिंग म्हणजे परफेक्टली तर व्हायला पाहिजे आणि ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे. चेतन सरांचा मुलगा आहे, त्याला मी विचारलं अरे बाबा हे कलर स्कीम कशी घेतली, त्याने काय सांगितलं मला माहिती आहे. जे जे स्कूलला पाडला शिकवतात, फाउंडेशनला शिकवतात, सर मी कलर व्हीलचा वापर केला म्हणजे कलर व्हीलचा त्याला जे नॉलेज आहे त्याला स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी अपोजिट कलर स्कीम सगळ्या कलर स्कीमचं त्याला नॉलेज आहे. हे मला फार विशेष वाटलं आणि खूपच मेहनतीने त्यांनी काम केलं होतं. सगळ्यांची मेहनत होती याच्यामध्ये, अतिशय मेहनत. म्हणजे मी तर म्हणतो त्यांनी जे घाट घेतलेला आहे वाराणसीचा, हे घाट मी त्यांना विचारलं तुम्ही आता काय करणार आहे, म्हणजे आम्ही पुढे पुढे देत जाणार. व्हेरी गुड म्हणतो. आणि एक एक शब्द एक एक त्याच्यामध्ये जे घाट वर होतं ते फार अप्रतिम होतं. उपयोग होईल आणि लोक या लहान मूर्त्यांकडे वळतील, मोठ्या मूर्ती सोडून त्यांच्या कार्याची महती कुठेतरी लोकांपर्यंत आली पाहिजे म्हणून या अवॉर्डला दरवर्षी रोटरी साजरा करत असते. यावर्षी मला या अवॉर्डच्या प्रोजेक्ट चेअरमनची संधी मिळाली होती. त्यात माझा संपर्क आणि इतर अजून 4 जणांच्या संजीव भाऊंना विनंती करतो की आपण सर्व प्रिय ज्यांना ज्यांना बक्षीस मिळाली ते सर्वच सुरुवातीला रोटरीमध्ये सगळ्यांना असं वाटलं की ते रोटरीमध्ये काम करतात त्यांना माहिती आहे रोटरी काय आहे. म्हणजे रोटरीमध्ये काम करत घेतात त्यांचा गरज जनरली असं असतो की रोटरीमध्ये काय हे काही संध्याकाळी जातात, भेटतात, 2 महिन्या करतात, अशी काळ्या करतात, घरी जातात. आणि त्या बायकांनी वाटत असेल काय की त्याला रोटरी माहिती वाटत काय करतो तेव्हा इकडे आता पटकन चांगलं काम करतात. रोटरी संस्थाच अशी आहे, सामाजिक संस्था आहे. थोडंसं वेगळ्या टाईपचं काम रोटरीच्या माध्यमातून केलं जातं. नॉर्मल कामं जी असतात त्या नॉर्मल समाजामध्ये जी गोष्टी असतात ते सगळेजण करतात. पण रोटरी थोडं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते. त्यातलं हा एक प्रकार काही वेगळ्या टाईपचे जे काही लोक समाजामध्ये काम करतात त्यांना शोधणं, त्यांना पुरस्कार देणं
की आम्ही काही असे रोटरीचा कार्यक्रम आम्ही आवड हवे कार्यक्रम कधीच घेतले नंतर याच हॉलमध्ये असं एवढं हॉलमध्ये आमच्या सगळ्या रोटरी फॅमिली आले की हे उघडतो म्हणलं पुढे तेवढाच कार्यक्रम सुरू केला. खूप मोठ्या प्रमाणात चांगला दांडिया आमचा ऑर्गनाईज असतो. पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या रोड रेल्वे दांडियाचं नाव आहे की सुनियोजित असा दांडिया असतो, खूप सेक्युअर असतो. त्यामध्ये आम्ही सिक्युरिटीवर खूप जास्त भर देतो, कारण महिलांचा सहभाग त्या दांड्यामध्ये प्रामुख्याने असतो. आणि महिला असल्या विनंती सर्वांना की आपण सहपरिवार त्या दांड्यामध्ये यावं आणि आपले जेही 25वे वर्ष त्यांना सुद्धा गेल्या 25 वर्षापासून आम्ही भुसावळमध्ये कार्यरत आहोत आणि या 25व्या वर्षामध्ये आपल्याला त्यांना अवॉर्ड्स मिळाले, त्यांचं विशेष अभिनंदन. तर सर्वप्रथम मी म्हणेन की स्वर्गीय प्रसन्नदेव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जी गणेशोत्सव आरा स्पर्धा आपण घेतो त्याच्यामध्ये ज्यांना अवॉर्ड्स मिळाले ते विजेते, त्यांचे परिवार या ठिकाणी येऊन आपण अवॉर्ड स्वीकार केला, आमचं बक्षिसं स्वीकारली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तसेच